12 महिन्यात वासरू डुक्कर होणार. काय होणार? डुकरवाने वासर होणार. बाराबारी करायची नाही कोणी आमची वासराची माझी. नाद करते काय. कुठे गेला रे आपला कोला? कुठं गेलाय काय माहिती. काय झाली, सुरुवात झाली, 5 बजे तयारी झाली. 5 वाजले की 5 बजे. इकडे बघा ह्यांची कशी खाण्याची धावपळी उठली. आपला धंदाच तेवढा आहे. सकाळच्याला उठलं की दारा, संध्याकाळी दारा, खायला सकाळच्याला आणलं एरबडने मानतं रे लायक झोपतो, मजा करतो, मजा घे पाणी चल. इकडे बघा गायांचं चाललंय खाण्याचं काम. 75 लिटर एका टायमाचं सगळ्या गायांचा. त्याने येड झालं. मग काय, ती पण खरंय. असं मजा करायची असेल ना तर त्यांनी खरं खरं दुधांदा गेला पाहिजे. गाय तुझ्यावर आईच करायची असेल. मुक्त गोटा केल्यापासून काय फायदे येतं? गोटा केल्यापासून प्रदीप सानप का प्रदीप दादांनी कमेंट केली की नाही का ताई दुधांदा करायचा आहे ना, मुक्त गोट्यांचं काय फायदे आहे का? ज्याला दुधांदा करायचा आहे ना, जर 10 काय करायचं का त्याने 8च करायचे, पण मुक्त गोटा करायचा. इतकं सुख लागतंय मुक्त गोट्यात. पाणी पाजाय मला 1.5 तास जायचं, तेल टाकाय 1.5 तास जायचं, 3 तासात टाईम वाचला डायरेक्ट. संध्याकाळी 1.5 तास, सकाळी 1.5 तास, 3 आणि 3 6 तास वाचलं. 6 तास आता नुसता झोप होतो. बघा कसं काय दूध निघत आहे इकडं. इथं बघ, इथं राव खाली हे असं असतंय. हे असं भरून असतोय फुल पाईप. हाताने बिताने काढायचं असतं. आत्ताच घेतलेत गोठ्यामध्ये गाया. आता मुक्त गोट्याचा फायदा. आज गाया उठल्यात, चारा काढून खाऊन घ्यायचं, चारा झाला की सोडून द्यायचं. त्यामुळं त्रास नाही, काय नाही, काय नाही. शेणाचा त्रास वाचतोय. शेणाचा त्रास नाही, काय नाही. हे तिला पण हो ना. चला इकडं मुक्त गोठा धावते तुम्हाला. मुक्त गोठ्यातलं खत कसं काय झालंय. आणखीन परत ही मुतारीचं खत असतं. इतकं मी छान मुतारीचं खत आहे ना आपल्या शेतीसाठी, एकच नंबर. कसं काय झालंय बुकटा नुसता. उचलायला बी 1 नंबर, टाकायला बी 1 नंबर. आणि कोंबड्या पाहिजे मुक्त गोठ्यामध्ये. कोंबड्या असल्या ना मग एकच नंबर आहे. काय होतं, कोंबड्या असल्या समजा इसकाटून चांगलं मस्त करते. तर स्प्रिंकलर जावते आपलं मुक्त गोठ्यामधलं. चला आता बघा असे स्प्रिंकलर. तिकडं मोटर बसवली स्प्रिंकलरसाठी झाडाखाली. इकडं बघा असे स्प्रिंकलर लावलेत. उन्हाचं गायांना मस्त असं गार वाटण्यासाठी स्प्रिंकलर आहे. इथं पाणी भरून ठेवलं इकडं गायांना. बघा असं असतं पाणी. आणि पाण्यात बघा इतकं स्वच्छ धुवून धावून स्वच्छ करायचं असं. इतकी काळजी असते त्यांची, धुवून बिवून स्वच्छ करून. इकडं ही कोंबड्यांची जाळी आहे. याच्यामध्ये कोंबड्या अंडी घालते. तर इकडं कोंबड्यांसाठी. इकडं आपला ऊस आहे. या पहा इकडं ऊस लावलेला आहे. हे आंब्याचं झाड आहे. इकडं वांग्याचे झाड आहेत. हा कढीपत्ता आहे. कढीपत्त्याला बघा किती बी आल्यात की सांगायलाच नको. इतक्या बी आल्यात. कसं काय बी आल्यात. बोखरावानी बीज, बोखरी कशी असते तर तशी बोखरीवानी बीज बघा. मस्त अशा बी आल्यात. इकडं गोठ्याच्या पलीकडून ही शेणखत आहे आपलं.
की टाकायचंय आपल्या रानात द्यायचंय टाकून, पण पाऊस ना पाणी म्हणलं आताच टाकून बघा किती भेगळी पाडल्या. आता साध्या भेगळी पाडल्यात का ह्याला प्रमाणाच्या बाहेर. इकडं नारळ, इकडं पेरुई, तिकडे एक नारळ, इथं शेवग्याचं झाड आहे. एवढं छोटंच झाड आहे, इतकी शेंग आली नाही शेवग्याच्या झाडाला, सांगायलाच नको. आणि इकडं बघा मुक्त गोठ्यामध्ये आपले 2 झाड आहेत सावलीसाठी, गायींना बसण्यासाठी. असे हे आपला परिसर आहे या जवळचा घरापासला. चला आता इथंच करते एंड. बाय बाय. घेतो धारा काढून. धारा एक लय महत्वाच्या आहेत. असा आहे आपला हा मुक्त गोठा. मुक्त गोठ्यामुळे इतका 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 म्हणजे नाही इतका फायदा झाला या, इतका त्रास कमी झाला की सांगायलाच नाही. भरपूर असा त्रास कमी झाला, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आम्हाला. आता गाया लागते पण ह्यांना पटापट.